कृष्ण. ॲक्च्युली तसं काहीच माझ्या माइंडमध्ये नव्हतं, पण मला अचानक मे बी स्वामींची इच्छा असावी आणि त्यांनी हे गाईडन्स रीलचं बनवायला अ, दिला असेल मला संदेश. तर मी आज स्वामींचं प्रकट दिन आहे, तर आपण बघूया जे पण भक्त आहेत स्वामींचे, त्यांना स्वामींना काय संदेश द्यायचे, तर आपण ह्या कार्डच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करूया की स्वामींना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे त्यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने. ओके, सो एकदम सुंदर कार्ड जे पहिलं आले तुम्हाला दिसत असेल, नो नीड टू वरी, म्हणजे घाबरू नका, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे, जी चिंता आहे, जो त्रास आहे, त्याच्यावरती स्वामींचं लक्ष आहे आणि स्वामी तुम्हाला कृपादृष्टी ठेवत आहेत आणि आशीर्वाद देत आहे. तर अजिबात घाबरू नका, तुमचं सत्कर्म करत राहा, चांगलं कर्म जे करत आहात ते करत राहा, ऑनेस्ट राहा, सत्य राहा. ओके, विदिन अ नेक्स्ट फ्यू मंथ्स, म्हणजे मे बी तुमची इच्छा आहे जी गोष्ट तुमच्या आयुष्यात व्हावी असंच मला वाटतं आहे, तर स्वामी असं सांगत आहेत की काही महिन्यांमध्येच ती गोष्ट तुमची निश्चित पूर्ण होईल, विश्वास ठेवा. आणि तुम्हाला जे कार्य करायचं आहे लाईफमध्ये, आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोण ना कोणतरी निश्चित मदत करतील. ओके, कुठून ना कुठून तरी तुम्हाला मदतीचा हात येईल आणि ती मदत स्वामीं थ्रूच असेल. सो हा एक सुंदर स्वामींचा मेसेज होता. आणि आपण अजून ह्या कार्ड्समधनं पण बघूया की स्वामींचं काय गायडन्स आहे, शेल्डिंग. तर स्वामी तुम्हाला असं सांगत आहेत की आता वेळ आली आहे की तुमची जुनी कातडी, म्हणजे तुमची जुनी ऊर्जा तुम्ही बाय बाय करायची आहे आणि एक तुम्हाला जे आयुष्यात अचीव करायचं आहे त्याच्यासाठी एक नवीन चेतना तुमच्यामध्ये तुम्हाला आणायची आहे. ओके, सो नवीन उद्देश, नवीन विचार, नवीन चेतना, नवीन एनर्जी. तर जुनं जे तुमचं पॅटर्न आहे त्याला बाय करायचं आहे आणि नवीन गोष्टीला नवीन चैतन्याने सुरुवात करायची आहे. स्वामी अजून काय सांगायचं आहे तुम्हाला, फर्टिलिटी, इट्स टाईम टू थिंक अबाउट फॅमिली, लाईफ अँड चिल्ड्रन. तर फर्टिलिटीची एक ब्लेसिंग पण असू शकते. ओके, आणि डोंट सॅक्रिफाईस फॅमिली फॉर करिअर, हा खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे स्वामींनी की फॅमिलीचाच फक्त सतत सतत विचार करून समोर येणारी सुंदर संधी करिअरमध्ये किंवा अपॉर्च्युनिटी, ओके, ती गमावू नका. ठीक आहे, तर तीसुद्धा म्हणजे ती संधी फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्हाला घर चालवायचं आहे, तुम्हाला अर्थार्जन असणं फार गरजेचं आहे. ओके, तर फॅमिली, चिल्ड्रन इम्पॉर्टंट आहे, पण काय गोष्ट सॅक्रिफाईस करायची आणि कुठल्या गोष्टीचं सॅक्रिफाईस नाही करायचं ह्याचा घाईमध्ये निर्णय घेऊ नका. ओके, सो हा संदेश स्वामींचा होता तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.